शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे 2024 मधला शेवटचा दिवस, म्हणजेच 31 डिसेंबर 2024. आणि आज हा जो व्हिडिओ शूट करतोय तो या वर्षातला शेवटचा व्हिडिओ शूट करतोय, अर्थात तो तुम्ही बघाल नवीन वर्षी. तर मंडळी, कसे आहात सगळे मजेत ना? मग काय सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काय काय तयारी चालली आहे? कसा सेलिब्रेट करणार, कोण नाही करणार, कुणाचा दिवस रोजच्यासारखा असणार, कुणाचा खास असणार, कुणाचा म्हणतात ना आनंदाचा असणार, दुःखाचा कुणाचाच नको अशी माझी आशा आहे. आणि मंडळी, आता हे वर्ष संपत आहे. आपण अर्थातच माणूस असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतो. जसं आपण उद्याचा नवीन वर्ष सेलिब्रेट करणार आहोत, आनंद साजरा करणार आहोत, तसंच आपण सरत्या वर्षाला निरोप देखील तितक्याच आनंदाने देणार आहोत. प्रत्येकजण देतो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देतं. कोण गोड खाऊन सेलिब्रेट करतं, कोण तिखट खाऊन सेलिब्रेट करतं, कोण व्हेज, कोण नॉनव्हेज. प्रत्येकाची म्हणतात वेगळी परा, नाना अंगी नाना तरा. तसंच आहे. तर मंडळी, फक्त एवढंच, यामागे हेतू एवढाच की कुणालाही त्रास न देता, कुणालाही उपमर्द न करता, कुणाचाही अपमान न करता मस्तपैकी आनंदाने हा वर्ष साजरा करू. या वर्षात ज्या गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट, त्या सगळ्याच गोष्टींना उजाळा देण्याचा हा दिवस, की या वर्षात काय काय केलं आणि या गोष्टीपासून नवीन शिकताना काही आपण रेझोल्युशन्स संकल्प करणार, ते नवीन वर्षासाठी, ते उद्यासाठी. पण आजचा दिवस, आज हा आनंदाने वर्षाखेरीचा शेवटचा दिवस, तो आनंदाने सेलिब्रेट करायचा. प्रत्येकाने आपली काळजी घेऊन आणि योग्य पद्धतीने साजरा कराल अशीच आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये, अगदी म्हणतात ना ॲडव्हान्समध्ये पूर्वीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तर चला मंडळी, आजच्या ब्लॉगला तर सुरुवात झाली आहे. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलात की आपण गेलो होतो काळबादेवीला, आणि काळबादेवीचा व्हिडिओ हा या वर्षातला शेवटचा व्हिडिओ मी केलेला अपलोड असेल 31 डिसेंबरचा. आणि आमच्याही जीवनात काही काही घटना घडल्या या वर्षात. काही चांगल्या घडल्या, काही वाईट घडल्या. काही गोष्टींमुळे दुःख झालं, काही गोष्टींमुळे आनंद झाला, काही गोष्टी प्रगतीपथावर नेणाऱ्या झाल्या, काही गोष्टी थोड्याशा मागे ओढणाऱ्या देखील झाल्या. प्रत्येकाच्या जीवनात हा चढ उतार, हा अप्स अँड डाऊन्स असतातच, आणि ते असायलाच हवेत. त्याशिवाय आपल्या जीवनाची मजा नसते. तर मी थोड्या वेळात ते सांगेनच काय काय गोष्टी, काय ठळक गोष्टी आहेत ज्या आपल्या सबस्क्रायबर किंवा तुम्ही बघितल्या, तुमच्याबरोबर शेअर केल्यात आपण. आणि ज्या काही नाही शेअर केल्या, ज्या कदाचित मी शेअर करेन, ते आपण पाहूच. तर तुर्तास तरी मंडळी, आज जेवायला आहे आपल्याकडे. आज तुम्हाला मी काल जसं सांगितलं होतं, आपला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस होता, आणि आपण मार्गशीर्षमध्ये आपण नॉनव्हेज खात नाही, आणि आज आपला नॉनव्हेज खाण्याचा दिवस आहे. तर चला या मंडळी, आता सध्या तरी आपण जेवू, नंतर पुढचं. तर मंडळी, या इकडे जेवायला. आज आपल्याकडे जेवणात बघा काय आहे, सुकं चिकन, आणि इथे रस्सा, मस्तपैकी आपले वडे, आणि कांदा, लिंबू. तर चला या मंडळी जेवायला. इकडे समीक्षा पण बसले, तनू गेला क्लासला, आणि तनू जेवून गेला पण, आणि गट्टू आहे, गट्टू आता जेवायला बसेल. तर चला तुर्तासरी मंडळी या जेवायला. बसलोय बाहेर जेवण वगैरे बसलो. आज कुठे गेलो नाही दिवसभर बाहेर, कारण काल आपण बाहेर गेलो होतो, त्यामुळे कुठे आज बाहेर गेलो नाही. आणि आता 5च मिनटं झाली आहेत 2024 मधली. तर जरा बोललो गप्पा मारून घेऊया तुमच्याशी, कारण आता थोड्या 5 मिनटांनी 2025 होईल. आपण दुसऱ्या वर्षात पदार्पण करू, नवीन वर्षात पदार्पण करू. तर मंडळी, हे वर्ष खूप चांगलं गेलं, म्हणजे माझ्या बाबतीत, व्यक्तिगत बाबतीत तर खूप चांगलं गेलं, छान गेलं. हां, मध्ये एक थोडंसं ऑपरेशनचं हे झालं होतं एप्रिल मे मध्ये थोडासा माझा स्टोनचा प्रॉब्लेम झाला होता, आणि त्याचं ऑपरेशन देखील झालं. त्याच्यानंतर आता प्रकृती स्थिर आहे माझी, व्यवस्थित आहे, छान आहे. हां, मात्र जगभरात काही खूप गोष्टी घडल्या, खूप काही वाईट प्रसंग घडले, चांगल्या गोष्टी घडल्या, वाईट गोष्टी घडल्या. 2 इलेक्शन झाले, एक लोकसभेचं इलेक्शन झालं, एक विधानसभेचं इलेक्शन झालं. त्यानंतर बरेच अमेरिकेमधलं प्रेसिडेंटचं इलेक्शन झालं ह्या वर्षात. अशा बऱ्याच काही घटना घडल्या. नंतर मात्र डिसेंबरमध्ये मात्र मंडळी वर्ष सरता बऱ्याच गोष्टी घडल्या. बऱ्याच दुर्घटनेमध्ये बरीचशी लोक मृत पावली.
त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहून म्हणतात ना आपल्याला त्यांना म्हणतात ना जुन्याची आठवण ठेवत ठेवत आपल्याला नवीन वर्षात पदार्पण करावं लागतं. नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतात, नवीन गोष्टी येणाऱ्याला सामोरं जावं लागतं. आणि तसंच आहे मंडळी, गेल्या वर्षाने खूप काही देऊन गेलं, खूप काही घेऊनसुद्धा गेलं आपल्यासोबत. आणि येणारं वर्ष खूप चांगलं असेल अशा आपण आशा नेहमीच बाळगतो मंडळी. आपण म्हणतो ना गेलेल्या आठवणी काढत बसलेल्या नसतात, त्या जतन ठेवायच्या असतात, जेणेकरून आपल्या काहीतरी जीवनात आशावादी काहीतरी गोष्टी घडतील. तर असंच आहे मंडळी. येणारं आता आपल्याला 2024ला आता निरोप द्यायलाच हवा आपल्याला, कारण हे वर्ष हा क्षण पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही. म्हणतात ना ही तारीख ही वेळ पुन्हा कधीच येत नसते. आता बघा नवीन वर्षाचं फटाके फुटायला लागतात. किती मिनटं राहिलेत बघूया, शेवटचे 2 मिनटं राहिलेत. द काउंटडाऊन इज बिगिन. तर बघूया आता 9 वर्षात धमाके फुटतीलच, फटाके फुटतीलच. तर तुर्तास तरी सगळ्यांना आपल्या सगळ्या सबस्क्रायबर परिवाराला नूतन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा मंडळी. जसं तुमचं हे वर्ष भरभराटीचं गेलं तसं पुढील वर्ष येणारं वर्ष देखील भरभराटीचं, तुमच्या ज्या काही संकल्प असतील ते पूर्ण केले जावेत. आणि अर्थात माझ्या मनात पण माझ्या यूट्यूब चॅनलविषयी खूप काही संकल्प आहेत, ते सुद्धा मी पूर्णत्वास नेण्याचा नक्की प्रयत्न करेन आपल्या सहकार्यामुळे. जर आपलं सहकार्य असेल तर आपलं नक्की चॅनल ग्रो होईल, चांगलं होईल. आणि हा नक्कीच मला आशावाद आहे, नक्की काही ना काहीतरी होईल, घडेल, नक्की चांगलं घडेल. आणि मंडळी बाकी विशेष तुम्ही कसं सेलिब्रेट करताय नवीन वर्ष? हां मंडळी, कसंही करा, पण आपल्याला सांभाळून, आपल्या स्वतःला सांभाळून, आपल्या परिवाराला सांभाळून, आपली काळजी घेऊन, आपल्या आजूबाजूच्यांची काळजी घेऊन हे नवं वर्ष चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करा. येणारा दिवस, येणारी पहाट ही तुमची वाट बघते आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला बाय बाय करा. आणि आता नवीन वर्ष थोड्याच वेळात, अगदी थोड्याच वेळात, 1 मिनिटाच्या अवधीत चालू झालं आहे. आता चला, आता आपण नवीन वर्षाचं स्वागतच करूया डायरेक्ट. हॅपी न्यू इयर. दक्ष बाहेर रे. हॅपी न्यू इयर. मुंबई गजबजली. हा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. पार्टी चालू आहे इकडे. हॅपी न्यू इयर. तर मंडळी 2025 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. मंडळी बघा, नवीनचं सेलिब्रेशन किती जोरात चाललंय मुंबईत आमच्या. जंगी स्वागत एकदम, फटाक्यांच्या आतषबाजी.
तर मंडळी झालेलं आहे, नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे. जो तो आपापल्या परीने म्हणलं ना मंडळी, जो तो आपापल्या पद्धतीने स्वागत करत असतो नवीन वर्षाचं. तर आपण सुद्धा तुमच्यासोबत स्वागत केलेलं आहे नवीन वर्षाचं. आणि मंडळी नवीन वर्षात आपण पण काही संकल्प आखलेले आहेत, नक्की ते पूर्णत्वास नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपण आपल्या चॅनलमध्ये काही ग्रो करण्यासाठी काही योजना बनवलेल्या आहेत, काही प्लॅनिंग आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करणार आपण. तुम्ही असे सोबत राहा, जसे एवढे 2-3 वर्षात राहिला आहात. आपला परिवार वाढत गेलेला आहे, उत्तरोत्तर आणखीन वाढत जाईल अशी आशा बाळगतो. आणि या व्हिडिओमध्ये मंडळी आता इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तर चला मंडळी, पुन्हा भेटू उद्या सकाळी. पुढच्या वर्षी झालेलं आहे, नवीन वर्षाचं झालेलं आहे. उद्या सकाळी भेटू. आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये येता इथेच थांबतो. शुभरात्री.